हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि सकाळची डायरेक्ट माझी सुरुवात झाली होती बाईकपासून. म्हणजे आम्ही आता आज जातो आहे घरी. आज होता बुधवार आणि आज मी ऑफिसला सुट्टीच टाकली आहे, कारण सोमवार मंगळवार तर मी ऑफिसला जाऊन आले होते. पण बुधवारी आता माझं काही जाणं होणार नाही, कारण आम्ही सकाळीच 8 वाजता आम्ही निघालो होतो घरच्या दिशेने. तर त्यामुळे काही जाणं होणार नव्हतं. मग म्हटलं चला आज तर आपण सुट्टीच टाकून देऊया. सुट्टी टाकली कारण गाडीवरती तर काही लॅपटॉप काढणं वगैरे काही होणार नव्हतं. जर कॉल वगैरे आला तर काही ते पॉसिबल होणार नव्हतं. मग एक दिवसाची सुट्टी टाकली. परत उद्या श्राद्ध आहे, श्राद्धासाठीच आम्ही घरी जातोय. तर म्हटलं चला श्राद्धाची पण एक सुट्टी, अशा 2 सुट्ट्या तर मी वीकमध्ये टाकूनच दिल्या. तर चला मग आता मस्त असे जाता जाता पोहे घेतले, कारण एकदा जर सगळं नाश्ता वगैरे करून जर प्रवासाला सुरुवात केली ना, मग बरं पडतं. भूक पण नाही लागत आणि 4 वेळेसमध्ये थांबावं पण नाही लागत. आणि इतकं ऊन वाढलंय ना, त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं, म्हटलं चला लवकर निघू. 6-7लाच निघणार होतो, पण थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे 8 वाजले. पहिले नाश्ता करून घेऊया आणि आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच जेवण करूया असं तर डिसाईड झालं होतं. तर बघूया आता जे होईल पॉसिबल ते. आणि आम्हाला दुसऱ्या साईडने म्हणजे विमाननगर आपले वाघोली साईडने जाणं सोपं होतं. पण आम्हाला हडपसरमध्ये एक काम होतं, व्हिजिट करायचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही हडपसरच्या दिशेने जाणार होतो. आणि तसंच मग तिथून पुढे तर शॉर्टकट आहे शिक्रापूरमधून, आणि तसंच मग पुढे जाऊया. आणि सिग्नलला थांबलं ना, एवढं म्हणजे इतकं भयानक ऊन लागतं ना, असं वाटतं कधी एकदाचा सिग्नल सुटेल आणि कधी नाही. तर सिग्नलला थांबलो, इतकी गर्दी होती ना. सकाळी 8ला आलो तरी पण गर्दी झाली. थोडा नाश्ता केला, त्याच्यामुळे ते नाश्त्यात पण थोडासा वेळ गेला, अर्धा-पाऊण तास. मस्त चहा नाश्ता केला, पण एकदा काही नाही, चहा नाश्ता झाला ना मग एकदम फ्रेश वाटतं. आणि घरी पण जायला आम्ही मग एकदम निवांत जाऊ शकतो, कारण आता कुठे थांबणार नाही आहे. पोटभर तर नाश्ता केला आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आता घरी जाऊन मस्तपैकी जेवण करूया. आणि चला तर मग आता सिग्नल पण सुटला होता. मग म्हटलं चला हडपसरमध्ये काही नाही, आमचं थोडंसं अर्धा-1 तासाचंच काम आहे, तर ते करून घेऊया. तोपर्यंत मग मी इथं मंदिरात बसले होते. इथं मंदिर आहे एक गुरुदेव दत्तांचं. प्रत्येक वेळेस जर घरी जायचं असेल आणि जर मला हडपसरमध्ये काम असेल ना, तर प्रत्येक वेळेस मी ह्याच मंदिरात बसते. इथं मग थोडंसं बसले ब्लॉग एडिट करत, किंवा याला कॉल कर त्याला कॉल कर, कारण टाईम पण खूप होता, 1-1.5 तास बसायचं होतं. मग तेव्हा तर काय करणार, मग थोडंफार म्हटलं चला आता शांत बसूया. आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं. इतकं छान गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे ना, इतकं प्रसन्न वाटतं. आणि इतकं थंड, असं एकदम थंडगार मंदिर होतं. इथं मला तर म्हणजे सकाळी लवकर निघालो होतो, तर अक्षरशः झोपच लागून गेली होती. तर तिथून मग निघलो, काम झालं सगळं. आता नगरमध्ये आलो होतो, पण इतकं ऊन वाढलं होतं ना, म्हटलं चला आता मस्त थंडगार ज्यूस घेऊया. एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये. दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल. आणि काल मला ब्लॉग करायला म्हणजे शूट करायला काही जमलंच नाही, आलो कारण एवढं उन्हात आलो होतं ना, अक्षरशः इतकं म्हणजे नाही झालं होतं. डायरेक्ट येऊन मी झोपूनच गेले. तर डायरेक्ट सकाळी आता ब्लॉग स्टार्ट झाला. इतकं मस्त वातावरण झालं आहे ना. काल जेवढं उन्हात आलो ना, आज सकाळी एकदम भारी वाटतं आहे. आणि आता थोड्या वेळाने मस्त रेडी होऊन आम्ही जाणार आहे श्राद्धाला. म्हणजे श्राद्धासाठीच आम्ही घरी आलेलो होतो. तर आता मी आंघोळ वगैरे तर केली आहे मस्त. आता थोड्या वेळाने रेडी होते आणि रेडी झाल्यानंतर भेटूया आता. तर चला मग. सगळं आवरून झालं होतं. मस्त मी साडी वेअर केली, आणि ही साडी मी तर ऑनलाईनच ऑर्डर केलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. आणि कशी दिसते साडी ती पण सांगा, कारण आता श्राद्धाला जायचं होतं. ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. पटकन आम्ही आवरलं आणि गावात मग श्राद्ध होतं. आम्ही आता तिकडेच चाललो आहे. मांडलेलं आहे, त्यांच्या वस्तीजवळच आहे. अतिशय गोड तिथं सेवा करतायत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर एक वर्ष आज पूर्ण झालेला आहे. आज त्यांचा
प्रथम पुण्यस्मरण सोहळा. या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या अमृतमय वाणीतून, श्रुश्राव्य वाणीतून जीवनावर आधारित असं आपण चिंतन श्रवण केलं, असे आदरणीय हरिभक्त पारायण भागवताचार्य अंकुशजी महाराज जगताप, त्याचप्रमाणे त्यांना साथ दिली असत असे मृदुंगाचार्य, विनेकरी, पेटी वादक आणि गायनाचार्य आणि उभे असणारे सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळी यांचं मी आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्यात आमच्या आजीबद्दल सांगायचं ठरलं तर आपल्याला वेळही पुरणार नाही, पण तरी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आमची आजी ही खूप म्हणजे निर्मळ स्वभावाची. जेव्हा जेव्हा आम्ही घरामध्ये असायचो तेव्हा तेव्हा तिनं कधी आम्हाला आमच्या आईमधील, सासू सुनामधील कधी अंतर आम्हाला तिनं कधी भासून दिला नाही. आमची आजी ही खूप मोठ्या पाटील घराण्यातील असून सुद्धा कधीही कुठल्या कामाची लाज न वाटू देता, परिस्थितीची लाज न वाटू देता संध्याकाळच्या वेळेला आमचं असं ठरलं की प्राजक्ताला CET एक्झामचं त्यांचं हॉल तिकीट काढायचं बाकी होतं. मग त्यांचं चाललं होतं चला चला. मी तर इतकी दमून आलेले होते ना श्राद्धावरून, म्हणजे मला कुठं जाण्याचं पण इतका कंटाळा आलेला होता. पण त्यांचं चालू होतं माझ्यासोबत चला. मग आम्ही दोघीच स्कूटीवरती गेलो होतो सोनईमध्ये. मग आता गेल्यानंतर तर काही तसं खाली येणार नाही. आज मला गुरुवार पण होता, त्याच्यामुळे मग मी मस्त कोल्ड कॉफी आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले आणि त्यांच्यासाठी पण तेच ऑर्डर केलं. म्हटलं परत बघूया, उद्या परवा परत येऊया. आणि इथला बर्गर वगैरे पण छानच असतं. मग म्हटलं चला ते पण आपण नंतर ट्राय करूया. आज उपवास असल्या कारणाने आम्हाला जास्त काही ट्राय करताच आलं नाही. आणि इतकं गरम होतंय ना अक्षरशः मी पूर्ण असं म्हणजे एकदम हे होऊन गेले. कारण सकाळी पण श्राद्ध आणि संध्याकाळी पण त्यांच्यासोबत आले तर मला पूर्ण घामाघूमच झाले होते. मी मस्त आम्ही फ्रेंच फ्राईज एन्जॉय केले आणि मग त्याच्यानंतर आता हॉल तिकीट वगैरे सगळं तर झालं होतं. आता निघतोय घरी. कसा होता ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चलो बाय.